सो भाषण तुम्ही कदाचित ऐकलं असेल, कदाचित अर्धवट ऐकलं असेल, जे काही आहे, पण झालेलं आहे ते हवं तर तुम्ही नंतर सुद्धा ऐकू शकता. आता आम्ही असं ठरवलं होतं की मेळावा नाही झाला, पण मी नास्तिक का आहे या विषयावर एक छोटासा परिसंवाद सारखं करावं. सो माझ्या बरोबर इथे आहेत डॉक्टर अनिकेत सुळे, डॉक्टर निखिल जोशी आणि अलका दुबकर. अलका दुबकर आहात का तुम्ही इथे? हो हो, मगाशी तर जॉईन केलं होतं त्यांनी. हा, पण ते कधी कधी परत जातात बाहेर, असं होतं ना. ओके, सो आहेत. आता माझं तुम्ही बराच वेळ ऐकलेला आहे किंवा थोडा वेळ ऐकलंय, पण ऐकलंय. त्यामुळे मी नास्तिक का आहे त्याची माझी कारणं बऱ्यापैकी आपोआपच कळली असतील असं मी धरते. गरज लागली तर बोलेन मी. पण आता यू आर नॉट एबल टू अनम्यूट. जस्ट अ मिनिट. Alka, Alan, please make her host so that she can unmute. Co-host. Co-host, yeah. Have you? Alan, we can hear you. Sure. Alan, please unmute yourself. Thank you. Yeah, okay. So Dr. अनिकेत सुळे हे खूप या विज्ञानवादी विचारामध्ये, त्याच्या प्रसारामध्ये अनेक खोट्या गोष्टींना चॅलेंज करण्यामध्ये सातत्याने पुढे राहिलेले आहेत. मोर्चांचं आयोजन करणारे साहित्यिक वैज्ञानिक फार कमी असतात. त्याच्यामधले एक डॉक्टर अनिकेत सुळे आहेत. निखिल जोशी फेसबुक मधल्या लोकांना नक्कीच माहित असतील आणि ते मुंबईच्या नास्तिक मेळाव्याचे एक आयोजक आहेत. अलका दुबकर या सुद्धा पत्रकार आणि नास्तिक विचाराशी सहमत असलेल्या अशा आहेत. आणि या तिघांनी आपलं मत किंवा आपलं म्हणणं, मी नास्तिक का झालो, हे मांडावं. प्रथम डॉक्टर अनिकेत सुळे यांना मी प्राचारण करते. धन्यवाद. तर थोडक्यात मी नास्तिक याच्यावर भूमिका सांगतो. मी शाळेत असताना विज्ञान मला आवडायचं, आणि जेव्हा तुम्ही विज्ञानात समजून घ्यायचा प्रयत्न करता, इव्हन शाळेच्या लेवलला देखील, की आपलं विश्व जे आहे ते अशाच पद्धतीने का, असं जनरली आपला लहान असताना प्रश्न पडतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर 365 दिवसच का लागतात, 366 का नाही, किंवा पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 24 तासच का लागतात, 23 तास का नाही. आणि बरेच जण असा प्रश्न पडल्यानंतर जाऊ दे, हे असंच आहे किंवा देवाने असं केलंय असं उत्तर शोधून काढतात आणि गप्प राहतात. पण जर का तुम्ही खरोखर याच्यावर विचार करायचा ठरवलात की हे विश्वाची रचना या पद्धतीने का आहे, मग त्याच्यावर तुम्हाला हे उत्तर मिळतं की एक पर्टिक्युलर रचना अशीच आहे हे काही ग्रेट नाहीये. म्हणजे पृथ्वी जेव्हा थंड होत गेली आणि त्याच्यात मास ऍड होत गेलं, त्याच्यात तिला वेगवेगळ्या प्रकारे जॉईन होणाऱ्या मासेसमुळे अँग्युलर मोमेंटम मिळत गेले, आणि शेवटी जो काही पिरियड तयार झाला त्याला आपण 24 तास म्हणतो. म्हणजे 24 तास 24 दिवस का आहे हा प्रश्न मुळातच चुकीचा आहे. हे सुरुवातीला होणाऱ्या अनेक रॅन्डम ऍक्सिडेंट्सनी तयार झालेल्या घटनेला आपण नंतर अर्थ द्यायचा प्रयत्न करतोय, आणि असं आपण प्रत्येक गोष्टीवर म्हणू शकतो. म्हणजे माणसाला पिवळ्या ऑप्टिकल रेंजमध्ये आपण बघू शकतो. आपले डोळे हे ऑप्टिकल रेंजला सेन्सिटिव्ह आहेत, पण आपण रेडिओ वेव्हज आपल्याला दिसत नाहीत. तर आणि पृथ्वीचं वातावरण जे आहे ते देखील ऑप्टिकल रेंजला ट्रान्सपरंट आहे, आणि सूर्याचं कडून येणारी जी प्रकाश किरण आहेत ते देखील सगळ्यात जास्ती ऑप्टिकल रेंजमध्ये आहेत. ह्या तिन्ही गोष्टी ह्या एकमेकांशी विज्ञानाने रिलेटेड आहेत, आणि त्याच्या मागे काही असं ग्रेट कोणीतरी स्वतःहून खास डिझाईन करावं असा प्रकार नाहीये. सो जर का प्रत्येक गोष्टीतला एक त्याच्या मागे आपण वैज्ञानिक कारण शोधून काढू शकत असू, तर साधारणपणे 8वी 9वीत असताना वगैरे मला असा प्रश्न पडला की
जर का वैज्ञानिक कारण असेल विश्वातल्या प्रत्येक घटनेमागे, तर देवाची गरजच काय? म्हणजे जर का देव असेल तर तो या जगामध्ये काही कंट्रोल करत नाहीये. जर का उद्या देवाने ठरवलं की मला दिवसाच्या ची लेंथ 24 तास आवडत नाही, मी 23 तास करतो, असं त्याला फ्रीडम काहीच नाहीये. किंवा त्याने ठरवलं की जर का याचे आपण माणसाला ते 2 मीटरच्या ऐवजी 5 मीटर उंचीचा बनवूया, असं फ्रीडम देवाकडे काहीच नाहीये. जे काय होणार आहे ते नॅचरल प्रोसेसच्या थ्रू होणार आहे. सो जर का असा बिनकामाचा देव असेल तर त्याची मुळात तो अझ्युम करायची गरजच काय? अर्थात प्रत्येकाचा म्हणजे आपण इतरांना काय कितपत त्याच्याबद्दल कन्व्हिन्स करायचं, त्याच्यात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मगाशी कर्णिक मॅडम म्हणाल्या की आपण इतरांना इतर आपल्यासाठी जेव्हा ते म्हणतात की आपल्याला की तुम्ही आमच्यासाठी थोडं कर्मकांडात भाग घ्या ना, त्याने काय फरक पडतो. तर त्याच्याऐवजी जर आणि आपण असा विचार करायला हरकत नाही की मग इतर आपल्यासाठी काय करतात. तर मी देखील तेच आर्ग्युमेंट पुढे नेईन की इतरांना त्यांना धर्म किंवा त्यांची कर्मकांड जी काही आहेत ती त्यांना ते त्याचं पालन करायचं फ्रीडम आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. पण त्यांनी आपल्याला देखील ते सेम फ्रीडम दिलं पाहिजे. जर का ते फ्रीडम ते आपल्याला देणार नसतील, देन ते त्यांच्या अप्रोच मध्येच मुळात काहीतरी चूक आहे. हे आपण त्याच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी असे नास्तिक मेळाव्याच्या अगेन्स्ट ज्या लोकांनी भूमिका घेतली आणि पोलिसांनी त्याला अशा लोकांच्या धमक्यांना घाबरून परवानगी नाकारली आजच्या मेळाव्याला, त्या गोष्टीचा निषेध होणं हे खूप आवश्यक आहे. म्हणून मी आज हे या चर्चेचा भाग घ्यायचं ठरवलं. आणि आपलं जसं बोलू आपण तसं आपण याच्या पुढे वेगवेगळ्या विषयांना हात घालूच. थँक्यू. ओके, डॉक्टर निखिल जोशी, can you? Yeah. Alan, please make Nikhil Joshi and Alka Dubkar co-hosts so that they can. Yeah, you have already. हो, येत आहे. थँक्यू. ओके, तर मला नास्तिक ह्या बुद्धी प्रामाण्यवादाचा एक निष्कर्ष वाटतो. आणि बुद्धी प्रामाण्य म्हणजे सर्व प्रश्नांविषयी आपलं मत बनवण्याची प्रक्रिया केवळ वस्तुनिष्ठ निरीक्षण आणि तार्किक निष्कर्ष यांच्या मदतीने ते सर्व मत बनवायची, निर्णय घ्यायचे, या विचार प्रक्रियेला बुद्धिप्रामाण्य म्हणतात. तर ते भावना प्रामाण्य किंवा व्यक्ती प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्य यांच्यापेक्षा वेगळं असतं. आणि आपण शक्यतो प्रामाण्याचा स्वीकार करतो, कारण व्यक्ती प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य आणि भावना प्रामाण्य यांच्या मदतीने असं इतिहासात दिसतं की शोषण, फसवणूक किंवा दमन झाल्याची खूप उदाहरणं आहेत. त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवाद ही व्यक्ती स्वातंत्र्याची एक ओळख आहे. जर तुम्ही स्वतःचं मत बनवण्याचंच काम कोणाला सोपवणार असाल, ती सर्वात मोठी शरणागती असेल. तर त्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्यासाठी बुद्धिप्रामाण्यवाद आवश्यक आहे. म्हणून आपण बुद्धिप्रामाण्य स्वीकारतो. आणि कुठलीही पारलौकिक धारणा असू दे, देव असू दे किंवा आत्मा असू दे, ती बुद्धिगम्य नसते. ती कोणाला दाखवून देता येत नाही वस्तुनिष्ठ निरीक्षणातून किंवा कुठल्या तार्किक निष्कर्षातून ती जाणवून घेता येत नाही, समजून घेता येत नाही. त्यामुळे सर्व पारलौकिकाला आपण बुद्धिप्रामाण्यवादात नाकारतो आणि त्याचा भाग म्हणून आपण देव नाकारतो. अर्थात त्यासोबत जे काही पॅकेज डील असतं, आपण जातीभेदाचा जो पाया आहे पारलौकिक, तो नाकारतो. आयुर्वेदाचा काही पारलौकिक भाग आहे तो नाकारतो. फलज्योतिषाचा पारलौकिक भाग आहे. तर त्यामुळे पारलौकिक सारच नाकारणं हे बुद्धिप्रामाण्यवादातून येतं. आणि
आपण शेवटी स्वतः व्यक्तीच आहे, त्यामुळे आपले स्वतःचे निष्कर्ष सुद्धा व्यक्तिप्रामाण्य होऊ नये त्यासाठी आपण कायमच खुल्या मनाने चर्चेची तयारी ठेवतो. दुसरा कोणी आपल्याला शांतपणे त्यांचे वस्तुनिष्ठ निष्कर्ष निरीक्षण आणि निष्कर्ष पटवून देणार असेल तर त्यांचा आपण विचार करू शकतो. तर या कारणाने आपण नास्तिक आहोत किंवा व्हायला हवं असं मला वाटतं. माझं हा. मूळ सांगून झालंय. हा अलका. येस, थँक्यू व्हेरी मच. मुळात सगळ्या आयोजकांचे इथे उपस्थित राहिलेल्यांचे आभार मानते मी. ज्यांना माझ्याबद्दल माहिती नाहीये की मी इथे का बोलते, तर मी काही सेलिब्रिटी नाही ना, मी नास्तिक परिषदेची आयोजक आहे. मी पत्रकार म्हणून काम करते. गेली 17 वर्ष महाराष्ट्रात काम करत असताना माझा जो कल राहिलेला आहे बातम्या कव्हर करण्याचा, तो राजकीय आणि सामाजिक बातम्यांच्या अनुषंगाने हा कल राहिलेला आहे. आणि त्यामुळेच मुग्धा कर्णिक यांनी आता एक राजकीय सगळा जो भारतीय निरीश्वरवाद आणि त्याच्या पुढचा एक परिघ आहे खूप मोठा, तो मांडणी केलेली आहे. मुळात राजकीय आव्हानं काय आहेत ही त्याच्यातून आपल्या समोर समजलेली आहेत. अनिकेतने विज्ञानवादाची मांडणी केली आणि निखिल जोशींनी बुद्धिप्रामाण्यवादाची मांडणी केली. माझा जो अनुभव आहे तो खूप लिमिटेड असा आहे, कारण माझ्यासाठी सामाजिक कंगोरे जास्त मला आढळले आणि त्यामुळे मी या विचारांकडे आलेली आहे. आणि ज्यावेळी आपण धर्माबद्दल बोलतो, ज्यावेळी आपण श्रद्धेबद्दल बोलतो, जेव्हा आपण देवाबद्दल बोलतो, देवाच्या असण्या नसण्याबद्दल बोलतो, त्यावेळी सामाजिक त्यातला जो एक मोठा अँगल आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे सांगण्याच्या आधी मी फक्त एक छोटीशी गोष्ट सांगते. जेव्हा 4 विचारवंतांच्या हत्या, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रोफेसर कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचं वार्तांकन मी करत असते, तेव्हा अनेक पुरोगामी विचारवंत देखील, अनेक पुरोगामी लोक देखील मला मेसेज करून कळकळीने ही चर्चा करू पाहतात की या हत्या महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये नेमक्या का झाल्या असाव्यात. पुरोगामी, निरीश्वरवादी, नास्तिक, अज्ञेयवादी हे इतक्या टोकाला पोचले का की त्यांनी समाजाचा जो मेजॉरिटेरियन असा भाग आहे, जो श्रद्धाळू आहे, त्याच्याकडे पूर्ण पाठ फिरवली, त्या संवादाला तोडलं, त्यांना काही पर्याय दिला नाही. आणि त्यामुळे या प्रकारचं जो यांना संपूया हा विचार आला, त्याला कुठेतरी एक मूकसंमती या श्रद्धाळू लोकांची मिळत गेली का, याचा विचार आपण विज्ञानवादी निरीश्वरवाद्यांनी करावा आणि केला पाहिजे का, असे अंतर्मुख करणारे अनेक प्रश्न 2013 पासून आतापर्यंत अनेकांनी माझ्याशी चर्चा केली आणि त्याची उत्तरं मी आजही शोधतीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला सामाजिक परिघ महत्वाचा वाटतो, कारण लोकांना पर्याय हवा असतो. लोक श्रद्धा का ठेवतात ही देखील आपण समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्याकडे मी शेवटी येते. पण माझा प्रवास कसा सुरू झाला देवावर विश्वास न ठेवण्याचा किंवा या सगळ्या विचाराचा, तर मी तो सांगेन. मी एका धार्मिक कुटुंबातून आलेली आहे आणि या सगळ्याबद्दल मी एप्रिल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे वार्तापत्र आहे गेल्या वर्षीच्या अंकामध्ये याबद्दल मी सविस्तर लिहिलेलं आहे. मी संपूर्ण नास्तिकता किंवा या सगळ्याकडे चॅलेंजकडे आले महात्मा फुलेंमुळे, आंबेडकरांच्या विचारांमुळे. माझ्यासाठी विज्ञानापेक्षा सत्यशोधक धर्म आणि हे सगळा जो विचार होता, चॅलेंज होतं प्रॅक्टिकल. आता जे आपल्याला सांगितलं जात होतं की हेच अंतिम सत्य आहे, त्याला चॅलेंज करणारे विचार मला वाचायला मिळाले फुलेंकडून आणि ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. मला चिकित्सा करायला उद्युक्त करणारे असे ते वाटले. आणि आता मला येऊन कळतंय पुढे गेल्यावर की सत्याचा शोध आणि विज्ञान हे काहीतरी जवळ जाणार आहे आणि त्यामुळे मी विज्ञानवादी देखील बनले. खरं तर मी आर्ट्सच्या बॅकग्राऊंडचे असल्यामुळे माझा विज्ञानाच्या प्रत्येक, जसं अनिकेतने सांगितलं तसं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींशी एवढा संबंध नव्हता. पण मला प्रश्न पडायचे आणि सतत लोक मला सांगायचे, माझे मित्रमैत्रिणी असतील, काही कलिग्स असतील, की एवढी चिकित्सा का करतेस सगळ्या गोष्टींची, एवढी चिकित्सा बरी नव्हे, कशाला करतेस, विचार कशाला करतेस, ओव्हर थिंकिंग बंद कर, तुला का प्रश्न पडतात, ज्या गोष्टी जशा आहेत तशा तू एक्सेप्ट का करत नाही. आणि कधी कधी जेव्हा या सगळ्याबद्दलचं अंडरस्टँडिंग नव्हतं तेव्हा असं खरंच वाटायचं की हो आपलं काहीतरी चुकतंय. आपल्याला सांगितलं जातंय की महालक्ष्मीच्या मंदिरात पाळी आली असताना जायचं नाही म्हणजे नाही जायचं, प्रश्न नाही विचारायचे. असं सगळं होत असताना मला फुले सापडले आणि मग माझा जो सगळा एक वेगळा प्रवास सुरू झाला. तो प्रवास मी असं म्हणेन, पहिलं मला अद्वैताकडे, त्याच्यानंतर निरीश्वरवाद, त्याच्यानंतर आता मी स्वतःला, म्हणजे विज्ञानवादी तर मी आहेच, पण आता मला असं वाटतं की आपण असंही आपल्याला जाणीवपूर्वक प्रोजेक्ट केलं पाहिजे की आपण मानवतावादी आहोत. जसं मुग्धा कर्णिक यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की या सगळ्याबद्दलची सहवेदना आमच्याकडे आहे आणि आम्ही इथे तुमची जर श्रद्धा दुसऱ्याला दुखावणार नसेल
तर त्याला आमचा विरोध नाहीये, म्हणजे माझा विरोध नाहीये. ऍज लॉंग एज तुमच्या घरामध्ये तुम्ही श्रद्धाळू आहात, मला काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा एखाद्या मंदिरात जाऊन तुम्हाला नमस्कार करून यायचंय, मला प्रॉब्लेम नाहीये. पण मला जरूर प्रॉब्लेम आहे जेव्हा तुम्ही तुमची श्रद्धा माझ्यावर थोपवता. मी स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत लग्न केलं, तर मला असं सांगण्यात आलं की हे लग्न लग्नच नाहीये. यू कॅनॉट कॉल युअर इन लॉज नवरा म्हणायचं नाही, सासू म्हणायचं नाही, कारण तू ट्रेडिशनल जे लग्न जे मान्यता प्राप्त आहे ते धार्मिक संस्कार तू नाकारलेले आहेस. मी आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत एक जेवणाचा सोहळा केला आणि त्याला एंगेजमेंट म्हटलं. तर ही याला वाघ निश्चय संस्कार असं म्हणतात, आणि त्या संस्काराचे जे काही विधी आहेत ते मी नाकारले, म्हणून ती एंगेजमेंट नाही असं मला सांगण्यात आलं. हे सांगणारे कोण होते तो भाग आपण बाजूला ठेवूया. माझ्या जवळच्या लोकांमध्ये सगळे माझ्यावर विश्वास ठेवणारे आहेत, माझ्या घरचे आहेत, त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही असं सांगणाऱ्यांकडून, आणि मी कोणाला बदले नाही. आम्हाला जसं करायचं होतं, आमच्या दोघांमध्ये जे बोलणं झालेलं होतं आणि मी तेच केलं. मी कुठलाही विधी केला नाही. मी माझी वैयक्तिक उदाहरणं का देते असा कोणाला प्रश्न पडेल, कारण पत्रकारितेमध्ये स्वतःबद्दल बोलायचं नसतं. पण मला आज अनिकेतने दिलेला चर्चेचा विषयच होता की मी नास्तिकवादी का बनले. आणि ट्रस्ट मी की हा लढा सोपा नाहीये. तुम्ही भाषण देणं खूप सोपं असतं, पण जेव्हा तुमच्या घरामध्ये तुमच्या वैयक्तिक चॉईसेसमध्ये तुम्ही म्हणता की अच्छा तुझ्या लग्नानिमित्त सत्यनारायण पूजा होणार असेल, म्हणजे हे माझं उदाहरण नाहीये, मी सांगतेय तुम्हाला सत्यनारायण पूजा होणार आहे, तेव्हा तुम्हाला सांगायला हिंमत लागते की मी बसणार नाही त्या पूजेला. तेव्हा तुम्हाला सांगायला हिंमत लागते की मी गणपतीचं काही विधी करणार नाही, कारण मी बिलीव्हच करत नाही त्याच्यामध्ये. मात्र या सगळ्याला दुसरे कंगोरे असे आहेत की हे सगळे धार्मिक सण आपल्याकडे कौटुंबिक नाती आणि सामाजिक सलोख्याकडे पण नेणारे जेव्हा असतात, तेव्हा तुम्ही काय करायचं हा पर्याय आम्हाला सतत विचारला जातो की तुम्ही सगळ्याच विधींना नाही म्हणता, मग लग्नाला करायचं काय येऊन, मग दिवाळीच्या दिवशी काय करायचं, मग इतर सुट्ट्यांच्या दिवशी जेव्हा लोक धार्मिक मिरवणुका काढतायत, धार्मिक सेलिब्रेशन्स करतायत, तेव्हा काय करायचं. तर जरी मी विज्ञानवादी असली तरी मी निरस जीवन जगणारी नाहीये. आणि रिचर्ड डॉकिन्सचं सगळं ज्यांनी वाचलेलं आहे किंवा इतर अनेक विचारवंतांचं, तर ते तुम्हाला असं कधीच सांगत नाहीत की काहीतरी रडवेलं आयुष्य जगा, दुःखी आयुष्य जगा. प्रश्न खूप गंभीर आहेत, पण आयुष्य हे समरसून जगण्याची गोष्ट आहे. कोणाला आकाशातले तारे, चंद्र, सूर्य आणि हे अफाट सगळा जो निसर्ग आहे तो बघून आनंद मिळत असेल, कोणाला तुमच्या आवडत्या माणसांसोबत गप्पा मारून आनंद मिळत असेल, कोणाला नाचून आनंद मिळत असेल, हा आनंद सेलिब्रेट करायला मला कुठल्या देवाच्या, धर्माच्या, तुमच्या पोथी पुराणात काय सांगितलंय त्या इव्हेंटची गरज नाहीये. आणि जर मी हे असं सांगते तर तो माझा चॉईस तुम्हाला एक्सेप्ट केला पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही रामनवमी सेलिब्रेट केली म्हणून माझ्या भावना दुखावल्या. मग आम्ही नास्तिक मेळाव्यात एकत्र येऊन काही विचार शेअर करणार आहोत, तर त्यांनी तुमच्या भावना कशा दुखावतात. बरं, आपण प्यू रिसर्च सेंटर जो इंटरनॅशनल रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा जर आपण लेटेस्ट सर्वे बघितला तर 2050 पर्यंतचं धार्मिक पॉप्युलेशनचं प्रोजेक्शन त्यांनी केलेलं आहे. मी इथे लिंक देते त्याची. धार्मिक प्रोजेक्शन त्यांनी केलेलं आहे. आणि या भारतातच नाही, महाराष्ट्रातच नाही, तर जगभराच्या मॅपवर आपले सारखे जे म्हणजे अज्ञेयवादी आहेत, निरीश्वरवादी आहेत, नॉन बिलिव्हर्स आहेत, विज्ञानवादी आहेत, या सगळ्यांची लोकसंख्या श्रिंक होतीये. अमेरिका आणि फ्रान्समध्ये ती वाढणार आहे असं त्यांचं प्रोजेक्शन सांगतंय. मग तसे तर आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत. मग का बरं भीती वाटते. आम्ही असं म्हणत नाही. यांचं म्हणणं आहे की तुम्ही वर्षातला एक दिवशी मेळावा केल्याने आमच्या भावना दुखावतात. तुम्ही जे रोज जगता, तुम्ही जे रोज धर्माचं तांडव माजवलेलं आहे, धर्माच्या नावाखाली जे अत्याचार करताय, जे शोषण सुरू आहे, जी जबरदस्ती सुरू आहे, शाळांमध्ये अमुक गोष्ट केली पाहिजे, लोकांच्या पर्सनल स्वातंत्र्यावर ज्या प्रकारची तुम्ही अतिक्रमण करताय, या सगळ्यांनंतर देखील आम्ही असं म्हणत नाही की तुमचं वागणं हे आमच्यावर अतिक्रमण करणारं आहे. हे तुम्ही रोज करताय. पण वर्षातला एक दिवस आम्ही सगळे एकत्र भेटून चर्चा केली. आमच्यात देखील भयंकर मतभेद असतील. मी आज जे बोलते त्याला डिसअग्री करणारे पण लोक असतील. पण आम्ही एकत्र येऊन फक्त बोलतोय, भेटणार आहोत. त्यांनी तुम्ही इंटिमिडेट आणि थ्रेटन फील करताय, म्हणजे ही किती छोटी आणि संकुचित विचारसरणी आहे. इट्स लाईक काय म्हणूया आपण, खूप बोलकी अशी कॉमेंट आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की शाळांमधल्या मुलांना आपण विचारात घेतलं पाहिजे. आपण बोलताना सोपी भाषा बोलावी. मी काय करते तर मी म्हणजे माझं काय असं खूप मोठं वय नाहीये किंवा मी काही कर्तृत्व केलेलं नाहीये, पण मला असं वाटतं की ओके, इथे आपल्याला संधी आहे, तर लोकांना आपण विचार करायला प्रवृत्त करावं. अशा प्रकारची साधी साधी सोप्या गोष्टी आपण सांगूया.
ते करण्याचा प्रयत्न करूया. आज इथे बोलताना देखील मला 10 वेळा मी विचार केला, अच्छा म्हणजे माझ्यावर अमक्या गँगची म्हणून लेबल लावणार का? अच्छा म्हणजे ह्या ग्रुप मधली म्हणून आता मला ह्याच्या पुढे बघणार का? म्हणजे मी अमक्याच्या ट्रॅप मध्ये आली आहे म्हणून मला विचार करणार का? माझ्या एका मित्राने असा मला मेसेज केला की आस्तिकांचा जसा कुंभमेळा भरतो तसा तुमचा नास्तिकांचा कुंभमेळा आणि ही इव्हेंटबाजी नाहीये का? तर मी उत्तर दिलं नाहीये असं, कारण मी खूप विचार करून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. असं एखादं म्हणजे मी सांगते, या आधीचे मुंबईत झालेले नास्तिक 2 मेळावे मी कव्हर म्हणजे अटेंड केले होते. त्यातला एक कव्हर देखील केला होता. तिथे मी प्रेक्षक होते आणि तिथे मला काहीतरी मिळालं. भले मी त्या सगळ्याशी सहमत नव्हते, पण मला जे काही मिळालं तिथे त्यामुळे मला असं वाटतं की मी देणं लागते या वैचारिक परंपरेमध्ये माझं मत येऊन ऍटलिस्ट मी सहभाग दाखवला पाहिजे निर्भीडपणे. याच्यात खरं निर्भीडपणा काही नाहीये. मी घरात बसलीये, छान पंखा सुरू आहे आणि मी बोलतेय. कसला आला निर्भीडपणा? तरी पण आज अशी परिस्थिती वाटते की हे काहीतरी आपण खूप शूरवीरपणाचं कृत्य करतोय, की आपण आपल्या कहाण्या, आपले विचार, आपल्या मानातली वैचारिक आंदोलनं इथे येऊन शेअर करतोय. तर मला असं वाटतं की तुमच्यातले जे सगळे तरुण आहेत, जे सगळे लोक आहेत, जे अजूनही फेन्सवर आहेत, बोलावं की नाही आपली वैज्ञानिकवादाची किंवा मानवतावादाची किंवा निरीश्वरवादाची आयडेंटिटी आपण येऊन जाहीर केली तर आपण काहीतरी पाप करतोय असं समाजाला वाटेल का आणि त्यापासून स्वतःला वाचवूया का? माझी खरंच विनंती आहे, आपण बोलूया आणि आपण बोलत राहिलं पाहिजे. आपण ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे, आपण लिहिल्या पाहिजेत. मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होते त्यावेळी असे लोक जे लिहायचे स्वतःचे अनुभव, त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे व्हॅलिडेशनसाठी नेहमी जो विचार करत होते, मला असं वाटलं नाही मी राईट ट्रॅकवर आहे, कारण तेव्हा माझं एक्सपोजर नव्हतं. मी एका गावातून आलेली आहे म्हणून मी हे सांगतेय. आपण असं अज्युम करून चाललोय, सगळ्या आपापल्या आपण एका गटामध्ये आहोत त्यामुळे सगळ्यांना सगळं माहितीये. असं नाही माहितीये. भारत हा खूप विविधतेने नटलेला देश आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळी बुद्धिप्रामाण्यवादाची देखील विविधता आहे. अनेक लोकांना विचार आहे पण हे एक्सपोजर नाहीये आणि त्यांच्यापर्यंत आपण ते पोहोचवणं ही आपली आपण कमिटमेंट मानली पाहिजे. जो तरुण विचार करतोय, नवा तरुण आज विचार करतोय, तर त्या सगळ्याला आपण हा एक काय म्हणूया हात दिला पाहिजे की नाही आपण बोलूया, माझं पण असं झालं होतं, हे सांगण्यात काय गैर आहे. आणि म्हणून मी माझी पर्सनल स्टोरी इथे शेअर केलेली आहे. त्यानंतरचा एक मुद्दा जो माझा आहे की इव्हेंटबाजी आणि इकॉनॉमिक, म्हणजे आपल्याला फक्त पॉलिटिकल विरोध आहे असं नाहीये. देऊळ सिनेमा असेल किंवा आम्ही अलीकडेच एक सिनेमा बघितला जो ट्रान्स नावाचा सिनेमा आहे, खूप मोठा आहे आणि तुमचं डोकं भणाणून निघतं. अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कलेच्या प्रांतात मिळतील. अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे चर्चचं स्वतःची स्टेशन्स आणि सगळं म्हणजे एक मास मीडिया काबीज केलेला आहे त्या धर्माने, आज भारतामध्ये आपल्याला हेच चित्र दिसतंय. आणि गेल्या 10 वर्षात जसं इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उगम आणि प्रस्थापित झाली ही मीडियम, तसं तुम्हाला दिसेल की आपण सुरुवातीला हसायचो, कुठलं तरी मी चॅनेलची नावं घेत नाही, की अमुक एक चॅनेलवर असं सगळं चालतं. आज तुम्ही मेनस्ट्रीम टीव्ही मीडिया देखील बघा, न्यूज चॅनेल बघा, त्याच्यावर तुम्हाला दिसेल की हा थॉट म्हणजे काय म्हणूया तुमच्यावर थोपवला जातोय आणि त्यासाठी मास मीडियाचा वापर केला जातोय. त्यामध्ये खूप मोठा पैसा आज गुंतवलेला आहे आणि ह्या पैशासाठीचे जे भांडवलदारी हस्तक काम करतायत, लोकांना विचारांपासून परावृत्त करण्यासाठी, लोकांना आपल्यासारख्यानं विरोध करण्यासाठी, हा देखील एक खूप मोठा फोर्स काम करतोय. याच्याबद्दल आपण जागरूकतेने विचार केला पाहिजे. आपण काय करू शकू दॅट आय डोंट नो, बट आपण सर्टनली एकत्र येऊन बोलत राहू शकतो आणि शेअर तर करत राहू शकतो. बस मला असं वाटतं म्हणजे खूप अजून स्वतःच्या याच्यावर पण बोलता येईल अनुभवांवर की मी कशी अडखळले या हे सगळं शोधण्यामध्ये. म्हणजे आयुष्याची पहिली 20 वर्ष मी फुलांच्या माळा, देव, आरत्या, भजन म्हणजे सगळं हे पाठ पण होतं आणि आजही कुठली आरती लागली तर पाठांतरच असतं ना ते आपलं, सहजपणे येते पण. गंमत म्हणून मी तिथे उभी पण राहते असं नाहीये. आणि मला एकाने विचारलं की अरे तू कर्मकांडात सहभागी कशी झाली? मी म्हटलं मला गंमत वाटली आणि मी हे केलं. हे मी अगदी म्हणजे एवढी वर्ष मी सातत्याने नाही म्हणत होते, पण ह्या वर्षीच्या गणपतीत मी केलं कारण मी खूप वर्षांनी कुठल्या तरी फॅमिली सोबत एकत्र होते. मला असं वाटत नाही की मी ती विचारपूर्वक केलेली कृती होती त्याच्यामुळे मी कुठे कन्फ्युज होणार आहे त्या कृतीमुळे. ऍट द सेम टाइम
विठ्ठलाचं कुठलं तरी गाणं ऐकल्यामुळे मला मनःशांती मिळते. ह्याचा अर्थ असा नाहीये की मी उठून तिथल्या सगळ्या कर्मकांडांना आणि बडवेगिरीला बळी पडणार आहे. तर ह्या सगळ्या चिकित्सा तुम्हाला सतत प्रश्न पडून तुम्ही जर स्वतःची उत्तरं शोधत राहिलात, असलेलं पुस्तकं, साहित्य, सिनेमे, कलेच्या माध्यमातून यासाठी जे जे उपलब्ध करून दिलेलं आहे ते वाचलात, तर आपल्याला जे सत्य शोधायचं आहे, जो सत्य धर्माचा शोध आणि विज्ञानाचा आपल्याला घ्यायचा आहे, तिथपर्यंतचा प्रवास मला असं वाटतं पुढच्या काळात होईल. हा अजून अधुरा, आधा अधुरा, वाट भरकटलेला प्रवास आहे. त्यामुळे काही कमी जास्त बोलले असेल तर जाणत्याने माफी करावी अशी मी विनंती करते. आणि बस म्हणजे माझं बोलणं संपवते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अलका. मला वाटतं तू माझं व्याख्यान ऐकलेलं नसशील, कारण तू मध्येच आलीस त्या आधीचं बाईला नाही नाही, मी युट्यूबवर ऐकलं तुमचं. ऐकलं पूर्णपणे. हो, हा, हो. त्यातले बरेचसे मुद्दे होते त्याच्यामध्ये कव्हर केलेले. कारण म्हणजे रसिकतेने ऐकलं पाहिजे हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. अभंगवाणी गोड असते हा पण मुद्दा त्याच्यामध्ये आहे. फक्त ती काय आहे नेमकी त्याच्यामध्ये लगेच आपण भक्तिरसात वाहून जायची काही गरज नाहीये. ते सुंदर गाणं आहे, छान आहे. त्यावेळेला फार चांगल्या प्रकारे एक्सप्रेस केलं होतं. एवढं म्हटलं की ओके. पुरेसं आहे ते. आणि फुलांच्या माळा वगैरे ते पण असतंच भाग. फक्त त्याच्यामध्ये आपली कुटुंब किती वेळ घालवतात, किती पैसा घालवतात आणि ते ओझं आहे म्हणजे आता हे केलंच पाहिजे म्हणून हो. जेव्हा करतात तेव्हा त्याला विरोध करणं गरजेचं आहे. आपली गरजेचंच आहे. परिस्थिती पाहून, आणि मी अंथरूण पाहून ते लोक नाकारलं. पाय पसरत नाहीत, एवढाच प्रश्न असतो. हो. आपण आता प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न मी वाचून दाखवते, नंतरचे आणखीन कोणीतरी दाखवा. मधुकर डुबे विचारतायत, नास्तिकता आणि मानवतावादी विचार याचे नाते स्पष्टपणे मांडणे आणि त्याचा प्रसार करणे महत्वाचे आहे. ते आपण कसे करू शकतो? नास्तिकता आणि मानवतावादी ते रिपीट झालंय. ओके. कोण देते उत्तर याचं? मला वाटतं निखिल जोशीने काही बोलायचं होतं मग. ते निखिल जोशी नंतर बोलीन, काही घाई नाही, नंतर बोलीन. नाही, या प्रश्नाचं उत्तर नास्तिकता आणि मानवतावादी विचार ह्याचं मुळात आपण असं म्हणतो डुबेजी की धर्मामुळे अनेकदा मानवतावादी वाद बाजूला पडतो. धर्मामुळे. धर्म हा देवाच्या भोवती गुंफलेला आहे हे तर आहेच, पण धर्माचं एक कठोर असं बंधन तयार झालं की मग त्यामध्ये मानवतावाद बाजूला पडतो. म्हणजे जसा ख्रिश्चनिटीमध्ये पडतो, इस्लाममध्येही पडतो, आणखीनही कुठल्या धर्मात पडतो, हिंदू धर्मात तर पडतोच पडतो. कारण तिथे तर साक्षात पुरुष सुक्तामध्ये लोकांना समानता नाकारलेली आहे. त्यामुळे हे विचार आपण स्पष्टपणे मांडलेच पाहिजेत सगळीकडे. अनेक लोक मांडत असतात, नुसताच नास्तिकांचा जो ग्रुप बनलेला आहे, संघटित ग्रुप आहे तो नाही. अनेक जण हा मुद्दा मांडतच असतात आणि त्याला आपण एनकरेज केलं पाहिजे. होतंय काय की आपण अशा प्रकारे विचार मांडणाऱ्यांना थोडं एलियनेट नाही करायला पाहिजे. जे मी त्याच्यात थोडंसं ऍड करू का? हो. म्हणजे मी फक्त एक स्टीव्हन वाइनबर्गचं वाक्य आहे ते उद्धृत करतो फक्त इथे. त्याचं हे बरंच फेमस वाक्य खूप ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की इव्हन विदाउट रिलिजन देर आर गुड पीपल डुईंग गुड थिंग्स अँड बॅड पीपल डुईंग बॅड थिंग्स. फॉर गुड पीपल टू डू बॅड थिंग्स दॅट टेक्स रिलिजन. येस. व्हेरी ट्रू. आता तर सध्या तर आपण जेव्हा धर्म हा फॅशिस्ट वळणाने चाललेला आहे त्यावेळेला तर याची उदाहरणं किती मोजावीत असंच झालेलं आहे. संजय सावरकर हे काय म्हणजे नास्तिक चळवळीतलीच एक आहेत संजय सावरकर. ते विचारतात सध्या काही लोक नास्तिक मेळावा हा मोदी द्वेषी लोकांचा आहे अशी टीका करत आहेत. आपण उलट अभिमानाने सांगायला हवे की आहोत आम्ही मोदी, मी तर सांगतेच. आणि अनेक जण सांगतात. शेवटी असं आहे ना की हा सुद्धा मोदी या व्यक्तीशी काहीच हे नाहीये, संबंधच नसता आला आपल्याला, आपला काहीच संबंध आला नसता. ते एका पक्षाचे, एका सत्ताधारी पक्षाचे मेंबर आहेत. त्यामुळे त्यांची आयडिओलॉजी काय आहे त्याला आपला विरोध आहे आणि ते त्यांच्या सगळ्यात टॉपमोस्ट पोस्टला आहेत म्हणून आपला त्यांचं जमत नाही, विरोध आहे आणि आहोत आपण विरोधक आहोत. नॉट ओनली मोदी विरोधक, की मोदींची सगळी जी संपूर्ण संघटना आहे, पक्ष संघटना आहे, मातृ संघटना आहे, त्या सर्वांचा आपण विरोध करतो. तो त्याचं मूळ या विवेकनिष्ठेमध्ये आहे
निरीश्वरवादामध्ये असं म्हणत नाही मी, विवेकनिष्ठेमध्ये, की जे कालबाह्य आहे, जे परत आणायला नाही पाहिजे, जे प्राचीन असलं तरी टाकाऊ आहे, ते हे लोक टाकत नाही. म्हणून आपण विरोधक राहणार त्यांचे. आता इतकी वर्ष ही हिंदुत्ववादी संघटना ज्या होत्या त्यांना राजकारणात विशेष स्थानच नव्हतं. त्यामुळे कधीही असं की नास्तिक लोक म्हणजे अमक्या पक्षाचे विरोधी वगैरे असं कधी आलंच नाही. पण आता असं झालेलं आहे की राजकारणाच्या केंद्रस्थानी असे पक्ष आलेले आहेत ज्यांनी हे धर्मभोळेपणाचा फायदा घेऊन त्यांचं राजकारण करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यामुळे अर्थातच जे कोणी रॅशनलिस्ट असतील ते ऑटोमॅटिकली अशा राजकारणाचे विरोधक असणारच आहेत. त्यात काही म्हणजे वावगं काहीच नाही. हो, आणि मला असं वाटतं हे पण आपण सतत विचारलं पाहिजे की आता जो सगळं काय म्हणूया द्वेषाचं राजकारण सुरू आहे, तर सगळ्या खरंच ईश्वर मानणाऱ्या लोकांना हे मान्य पण आहे का, हा पण प्रश्नच आहे. जसं आपण म्हणतो की सगळे मुस्लिम हे एक्स्ट्रीमिस्ट नाहीयेत, तर अनेक मुस्लिम हे धर्माळू असले तरी एक्स्ट्रीमिस्ट नसतात. तर आता हिंदू म्हणजे एक्स्ट्रीमिझम, आम्ही दुसऱ्या विचाराच्या लोकांना एक्झिस्ट करू देणार नाही, तर हे पटतं का, हा पण प्रश्न आपण उपस्थित करतच असतो. त्याच्यामुळे याच्यात काही लपवालपवीचा भागच नाहीये. त्यात आणि पटण्या नटण्याचा प्रश्न नाहीये. मी तर सांगते ना, अनेक हिंदुत्ववादी धर्मवादी, हिंदुत्ववादी नाही, हिंदू आणि धर्माचं अगदी पालन करणारे, सगळे संस्कार पाळणारे लोक तसे बरे असतात. निदान ऐकून घेतात ते आणि म्हणतात की हो तुझं मत बाबा तसं आहे, माझं मत तसं नाही, तू काय करत नाहीस, मी सगळं करतो. ओके फाईन, म्हणजे इट्स नॉट फाईन. त्यांनी बदल केला पाहिजे स्वतःमध्ये. कारण हे असं जेव्हा करतात तेव्हा वाईट काय वाटतं की त्यांनी विचार करणं थांबवलेलं असतं. पुढे जायचं, आपण जिथपर्यंत पोहोचलो आहे त्याच्या थोडं पुढे जायचं आणि जे आपण करतो आहे त्यातलं तथ्य तपासून पाहायचं, हे करत नाही. त्यामुळे हे वाईटच आहे, पण ते त्रासदायक नाही. ते इतर जगाला त्रास देणारं नाहीये. आता जे सगळं झालेलं आहे ते वेगळंच झालेलं आहे. म्हणजे 90 वर्षापासून त्यांनी ती पेरणी केली होती की मुसलमानांबरोबर ख्रिश्चनांचा द्वेष करायचा, मग ते उलट द्वेष करणार, ते काहीतरी बोलणार, हे जे चक्र सुरू झालेलं आहे ते वाईट आहे. आणि त्याचा एक प्रॉब्लेम आहे की हे जे कट्टरपणाने बोलणारे असतात, म्हणजे आताच तो कर्नाटकाचा व्हिडिओ आला की ते कलिंगडचं हे मुसलमान मुलाची फोडून टाकली वगैरे, फटकावलं त्याला. हे वाईट आहे हे कळलं ना तरी ते बोलत नाहीयेत सध्या. पण आपल्यासारखे म्हणजे हे न पटणारे लोक जर बोलायला घाबरतात तर ते तर पटणारे लोक आहेत, ते तर त्यांना तर तो सामाजिक त्यांचं प्रेशर आहे ते भयंकर आहे, ते अजिबात बोलत नाही, हे चुकीचं आहे. ह्या इथे कोणीच काळे कपडे घातले नाहीत असला एक निखिल जोशी टाईप चावटपणा इथे केलेला आहे त्याने. माझे केस काळे आहेत आणि हे बघा पांढरी बट पण आहे त्याच्यावर, तरी सुद्धा फार चावटपणा करतात. तुम्ही होस्ट आहात, तुम्ही या कार्यक्रमाचे एक यजमान आहात, असा चावटपणा करू नका. नास्तिकांनी कसं गंभीर राहिलं पाहिजे चौकोनी चेहऱ्याने, माहितीये का? मेघनाबाई विचारतायत मग जवळजवळ सगळे वैज्ञानिक देवपूजा का करतात? उत्तर मी हे काय हे म्हणजे हे कुठून, मी त्यांना प्रश्न तिथेच विचारलाय, जवळजवळ सगळे म्हणजे कुठली? तर त्या म्हणतात, तुम्ही वाचलं का ते? हो, ते त्यांचा प्रश्न ऍक्च्युली म्हणजे मी समजू शकतो, कारण इस्रोच्या संदर्भात त्यांनी विचारलं. आपल्याकडे काय होतं की विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळ्या व्यक्तींना आपण वैज्ञानिक म्हणतो. बरोबर. ते म्हणजे हे BRC मध्ये काम करणारे, इस्रो मध्ये काम करणारे बरेचसे जण जे इंजिनिअरिंग करून आलेले असतात आणि ते त्या विशिष्ट तंत्रज्ञानाचा अभ्यास त्यातले एक्सपर्ट असतात. ते म्हणजे रॉकेटला लागणारी फ्युएल्स किंवा रॉकेटचे मेकॅनिकल पार्ट्स किंवा अणुऊर्जा प्रकल्पातले विशिष्ट पद्धतीचे इलेक्ट्रिकल कनेक्शन्स, ह्या गोष्टींचे ते एक्सपर्ट्स असतात. पण त्यांना वैज्ञानिक दृष्ट्या विचार कसा करावा याचं प्रशिक्षण कधी मिळालेलं नसतंच. आणि वैज्ञानिक म्हणणं चुकीचं आहे, ते तंत्रज्ञ असतात. ते तंत्रज्ञ असतात. पण त्यांनाही आपण वैज्ञानिक म्हणत असल्यामुळे असं गोंधळ होतो की इस्रोचे वैज्ञानिक किंवा BRCचे वैज्ञानिक. जसं त्या म्हणाले की इस्रोचे वैज्ञानिक प्रत्येक लॉन्चच्या देवपूजा करतात, तसं मी BRC बद्दल म्हणतो. BRC मधले काही तंत्रज्ञ असतात जे अमावास्याला कुठचं नवीन प्रोजेक्ट सुरू करत नाहीत किंवा सत्यनारायणाची पूजा चालू असतात त्यांच्या वेळोवेळी. पण हे आणि असे बाबाबुवांचे समर्थक देखील तुम्हाला या अशा संस्थांमध्ये खूप दिसतील.
पण जे ज्यांना वैज्ञानिक दृष्ट्या विचार करण्याचं प्रशिक्षण मिळालेलं आहे असे वैज्ञानिक कधीही म्हणजे त्यांच्या श्रद्धेत जरी त्यांच्या पर्सनल आयुष्यात काही लोक आहेत नाही असं 0% म्हणणार नाही. नाही आपली शिक्षण व्यवस्था त्या दृष्टीने बरीच कमकुवत आहे, पण ते असं प्रदर्शन कधी मांडत नाहीत आपल्या श्रद्धेचं. आणि जे खरोखर विचार करणारे असतात ते तर नास्तिक असतातच. मला असं वाटतं 1980च्या दशकामध्ये एक जागतिक सर्व्हे घेतला गेला होता स्पेशली वैज्ञानिकांचा, की कुठच्या देशामध्ये किती वैज्ञानिक नास्तिक आहेत, किती पर्सेंटेज मध्ये. आणि त्या असं दिसलं होतं की भारतामध्ये त्यावेळी साधारणपणे 50% वैज्ञानिक हे नास्तिक होते, व्हेरॅज फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज मध्ये हे प्रमाण त्यावेळी 90%च्या वरती होतं. आता 40 वर्षानंतर हा सर्वे परत घ्यायला हरकत नाही आणि एक आपल्याला ऍक्च्युली परिस्थिती कळेल. म्हणजे अनेक्डोट्सवर अवलंबून राहता ऍक्च्युअल स्टॅटिस्टिक्स आपल्या समोर येईल. बरोबर. फक्त काय असं सर्वे करायचं झाला तर त्याच्यासाठी जे फंडिंग लागतं ते आता मिळणार नाही इथे. मला पण बोलायचंय आणि हे फक्त वैज्ञानिकांबद्दलच असं म्हणजे ते आहे, पण आता आपण बघतो कितीतरी सर्रास डॉक्टर्स वगैरे पण म्हणजे तंत्रज्ञ आता त्यांचं तर म्हणजे ते तर विज्ञानाशी किती म्हणजे लोकांचं जेव्हा ते काही ट्रीटमेंट्स करत असतात आणि हे त्यांच्या दवाखान्यांमध्ये आपण बघितलं कितीतरी मोठा बाहेर देवारा असतो किंवा मोठ्या मूर्त्या असतात आणि अगदी आपण फिल्मी स्टाईल तर ऐकलेलंच आहे, अब दुआ की नाही काय दवा की नाही दुआ की जरूरत आहे अँड ऑल ते म्हणतात लोक अजूनही. हो ते अजूनही म्हणतात आणि आता काय आता सगळं देवच करेल. त्यामुळं म्हणजे सगळेच वैज्ञानिकच नाही एकूणच सगळे जे सायन्स शिकतात किंवा सायन्सशी रिलेटेड ज्यांचं सगळं काम चालू असतं ते लोकही. आमच्या काही प्राध्यापकांचं उदाहरण सांगते. अनिकेतला तर ते माहिती आहेत. ऍस्ट्रॉनॉमी शिकवणारे आणि खूप पुस्तकं लिहिणारे एक आमचे तसे खूप लाडके सर होते आणि वारले ते हल्लीच. पण ते त्या धर्मवर्चस्ववादी विचारांच्या संघटनेचं काम करणारे होते आणि त्यांना मी एकदा विचारलं, म्हटलं तुम्ही विज्ञानवादी आहात, तुम्हाला बरंचसं ते म्हणजे त्याची तत्व ऍक्सेप्टेड आहेत हे तुमच्या बोलण्यातनं वागण्यातनं कळतं, मग तुम्ही त्यांच्याबरोबर कसे? ते म्हटले जाऊ दे, ते आता आहे असं आहे. ते मी म्हटलं तसं की श्रद्धा एक घट्ट झालेली आहे, इतकी वर्ष सांभाळलेली आहे, तर पटकन त्याच्यातनं बाजूला होता येत नाही. दुसरे एक प्राध्यापक माझे मित्र आहेत, त्यांच्या घरी ते गणपती फिरता गणपती असतो ना, या भावाकडे एकदा त्या भावाकडे तसा असतो. तर त्यांना मी विचारलं, म्हटलं सर तुमच्या घरी का तुम्ही आणता? झेपत नाही तुम्हाला, होत नाही तरी सोय तुम्ही का आणता? अगं ते काय सांगू मुग्धा, ते काय सांगणार ते कळलं तुम्हाला न सांगता. या गोष्टी होतात, त्याचं प्रेशर असतं आणि नाही बदलू शकत माणसं. ती बदलण्यासाठी जे एक खूप धारदार असं धैर्य लागतं की नाही हे नाही जमत सगळ्यांना आणि ते हळूहळू होईल, कारण सामाजिक वातावरण पण तसं नाहीये. म्हणजे आपल्या कुटुंबापासून तुटून पडण्याची भीती आहे ती खूप मोठी असते. काही लोक जसे असतात की माझा एक बराच सिनियर पत्रकार मित्र आहे, तो असं एकदा म्हणाला आणि मला पटलं ते, की उजव्या विचारसरणीचा असा एक ठाम समज असतो की तुमच्या हातात जर प्रोफेशनल डिग्री असेल आणि तुम्ही छान पैसे कमवत असाल तर तुम्हाला सगळ्या विषयातलं सगळं कळतं. हो हो हो. अरे आपल्याकडे सिने अभिनेत्यांना पण सगळं कळतं, सगळ्या सेलिब्रिटीजना सगळं कळतं. काय आता बोलशील, हे तरी बरे म्हणायचं ना, कुठल्या तरी एका विशिष्ट डिसिप्लिनची माहिती असते. पुढचा प्रश्न घेऊया आपण, आपापसात गप्पा नाही मारायच्या. मला एक बोलायचं होतं, इथे जे विचारलंय ना की कम्युनिस्ट म्हणजे नास्तिक असे गैरसमज आहे, आपणास काय वाटते? तर मुळात हे असं म्हणजे असं का हवंय की तुम्ही विचार मानत, म्हणजे मी धर्मनिरपेक्ष आहे आणि मी नास्तिक आहे आणि मी विज्ञानवादी आहे आणि मी मानवतावादीही आहे, तर म्हणजे डावं असणारच लोक हे एवढं असू शकतात आणि या बाजूचे कोणीच लोक नसणार आणि उजवे आणि डावं असंच काही फक्त जग नाहीये हे झालेलं विभागलेलं. त्याच्यामुळे प्रत्येकाला असं लेबल न लावता मुळात निरीश्वरवाद किंवा आम्ही विज्ञानवादी आहोत म्हणजे आम्ही काय आहोत, तर आम्ही विज्ञानाला मानतो, कुठलं तरी अस्तित्वात नसलेल्या ईश्वराला नाही मानत, कर्मकांडांना नाही म्हणतो आणि त्यामुळे वेगळा विचार असू शकतो. इतकं ते सोपं आहे, लगेच डावं असण्याचं लेबल लावायची सोपं असतं जे काय आहे ना, सोपं असतं त्याच्यासाठी लोक जातात.
आता मुग्धा कर्णिक एवढं काय 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 लिहिते आणि बोलते आणि सगळ्यांच्या बाजूने, गरिबांच्या बाजूने, दलितांच्या बाजूने लिहिते, म्हणजे ती कम्युनिस्ट आहे. ह्या एल्गार परिषदेच्या लोकांना वाईट प्रकारे अटक झाली, त्यांना आत ठेवलं, चुकीचं लिहिलं, तुम्ही कम्युनिस्ट झाला. ऍक्च्युअली मी कम्युनिझमच्या विरुद्ध आहे, कारण मला डिक्टेटरशिप ऑफ एनी काइंड मान्यच नाहीये. मग ती प्रोलेटारिएटची असो त्यांच्या कोणाची, तो एक मुद्दा. पण सोशल जस्टिसचा प्रिन्सिपल कुणाकडेही आलं तरी आपण त्याच्याबद्दल बाजूनेच बोलणार ना. पण नाही, ते काय सोपी समीकरणं हवी असतात, काय करणार त्याला. ते श्रद्धेच्या बाबतीत जे तेच सर्वत्र, की अरे काय जाऊन देत ना, एक वर्षातनं 4 दिवस तर येतो ना गणपती, काय झालं हात जोडून उभे राहिले तर. सोपं. कशाला नाही म्हणायचं, कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा. आपलं म्हणजे ते राष्ट्रीय प्रतीक असतं ना, तसं ते असलं पाहिजे. कशाला डोक्याला ताप करून घ्या. सत्यमेव जयते नाही, कशाला डोक्याला ताप करून घ्या. एक प्रश्न असा आहे की सध्या छद्मविज्ञानाचा उदोउदो सुरू आहे, त्यामुळे अनेक शिक्षित लोकांची दिशाभूल होते. यावर नेमकं काय करता येईल? तर मी बोलूनच पण मला निखिल, तुम्ही खूप वेळा बोलला नाहीये, तुम्ही हा विषय घ्याल का? छद्मविज्ञानाशी मी काही विचार नाही केलाय. बरं ठीक आहे, मी प्रश्न काय प्लीज छद्मविज्ञानाने लोकांची, शिक्षित लोकांची दिशाभूल होते, याच्यावर काय करता येईल? हा, म्हणजे लोक मुळात भोळे असतात, काहीतरी त्यांना विश्वास टाकावा असा वाटतो, आणि मग त्यांचा जर धर्माविषयीचा विश्वास काढून घेतला, त्याची त्यांना लाज वाटत असेल, तर त्यांना सबस्टिट्यूट म्हणून सुडो सायन्स, कॉन्स्पिरसी थिअरीकडे पटकन मन आकृष्ट होऊ शकतं. त्यासाठी मुळात एक शिस्तबद्ध विचार पद्धतीची सवय पाहिजे, की कोणीही काही सांगितलं तरी त्याच्यावरती विश्वास टाकून आपल्याला काय तोटा आहे, काय फायदा निखिल, आहे. पण धर्म त्यांच्याकडनं कुठे कोणी काढून घेतलाय, तरी सुद्धा इनस्पाइट ऑफ दॅट त्यांना ते करावं असं वाटतं. तरी काय असतं की लाज वाटते ना, म्हणजे त्याच्यात थोडं तरी कुठेतरी थोडं तरी त्याला काय लाज नाही म्हणू शकत, परंतु त्याला स्टेटस कमी आहे, कारण इंटेलेक्च्युअल्स जनरली नास्तिक असतात. इंटेलेक्च्युअल्सची जर तुम्हाला स्वीकृती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या श्रद्धा व्यक्त करून चालत नाही, आणि पिअर प्रेशर असतं. त्यामुळे मग ते थोडं तरी त्यांना काहीतरी इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो, किंवा हे श्रद्धा आहे म्हणून नाही, मग विज्ञानाने हे मान्य केलंय म्हणून मी तिळगुळ खाणार, असं कुठेतरी त्याला सबस्टिट्यूट स्पष्टीकरण द्यावं असं वाटतं. हा, म्हणजे व्रतांच्या वगैरे बाबतीमध्ये कुठलंही छद्मविज्ञान जनरली त्यातूनच येतं, की मला ते करायचंच आहे, परंतु ते डायरेक्ट म्हणायची लाज वाटते, म्हणून मग मी त्याला सुडो सायन्सची साथ देणार. हा, ऍक्च्युली एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं होतं, की ज्या लोकांना ठाम म्हणजे मला हे आई बाबांनी शिकवलंय म्हणून मी करणार, मला फरक पडत नाही की बाकी लोक काय म्हणतात, असं म्हणतात, त्यांना छद्मविज्ञान गरज नसते. छद्मविज्ञान कोणासाठी असतं? ज्यांना आपण आहोत हे म्हणायची लाज वाटते, पण त्यांना ते अंधश्रद्धा पुढे न्यायचे असतात, त्यांच्यासाठी छद्मविज्ञान असतं. तिळगुळ खाणं ही काय अंधश्रद्धा नाही, मस्त लागतात ते त्याच दिवशी थंडीसाठी, आणि ते सगळं स्पष्टीकरण की 12 महिने खावे ना. आता आपण 12 महिने नाही खात. आयुर्वेदामध्ये असं लिहिलंय, आयुर्वेदात असं लिहिलेलं आहे की थंडीच्या काळामध्ये तीळ वगैरे असे स्निग्ध पदार्थ खावे, बरं का. मकर संक्रांत म्हणजे ते मुळात थंडी संपत आलेली असते, आणि ते सुद्धा 12 डिसेंबरची, तर ते 14 जानेवारीला आली आहे. आता ते काय करणार, म्हणजे सगळा घात केला ना गोष्टीबाबत. म्हणजे तुम्ही ते वास्तुशास्त्र घ्या की कसे, किंवा तुम्ही ते अजून काही कसले ग्रहणामध्ये तुम्ही का काही खायचं नाही याच्याबद्दलची काही जे छद्मविज्ञानी पोस्ट येत असतात त्या घ्या. सगळ्यामध्ये म्हणजे मुळात हेच असतं की ज्यांनी शाळेत थोडंफार वैज्ञानिक शब्द कानावरून गेलेले आहेत, पण त्यांना विज्ञान समजलेलं नाहीये, त्या लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी या पोस्ट असतात. म्हणजे त्या लोकांना म्हणजे जस्टिफाय देण्यासाठी, कन्व्हिन्स करण्यासाठी नाही, त्यांना हे विचार करण्याची सवय नसतेच, पण त्यांना इतरांना जस्टिफाय देता यावं म्हणून या पोस्ट असतात. पुढचा प्रश्न घेऊया का? हो, काय जेवायचं बिवायचं आहे की नाही मंडळींना आज? नास्तिकता करून काही पोट नसतं. निषेधासाठी उपवास का? कोण हे? सुधीर देशमुख, मला थोडं बोलायची संधी मिळेल का? काय बोलायचं आहे तुम्हाला ते चॅट मध्ये आधी लिहा.
त्यांचा प्रश्न बाजूला टाकून चुकून उडी मारून पुढे गेला होता छद्म विज्ञानाकडे. तुम्ही तुमचं जे म्हणणं आहे ते जरा आधी चॅटमध्ये लिहून काढा सुधीरजी. या चर्चेचे रेकॉर्डिंग उपलब्ध होईल. हो, बरोबर आहे. अरे बापरे, ओके. सुनील, आपण एकतर युट्यूबचं ते रेकॉर्डिंग असणारच आहे कायम उपलब्ध, आणि हे सुद्धा रेकॉर्डिंग आम्ही त्याच युट्यूबच्या चॅनलवरती टाकणार आहोत, त्यामुळे ते तुम्हाला नंतर कधीही पाहता येईल. आणि युट्यूबमध्ये सुद्धा कमेंट्समध्ये काही प्रश्न विचारता येतील, लगेचच्या लगेच नाही पण करता येतील आपल्याला. नास्तिक लोक नैतिक असतीलच का? कोणीही नैतिक असतीलच याची काही गॅरंटी नाही. हिटलर हा म्हणे नास्तिक होता. नजीर, हिटलर हा नास्तिक होता असं तो म्हणत असे स्वतःला, पण मग त्यांनी करताना जे करायचं तेच केलं. ज्यू धर्माच्या लोकांना खतम केलं आणि ख्रिश्चनिटीला थोडासा हे दिला होता. कसली नैतिकता? असं काही नसतं. नैतिकता ही व्यक्तिगत असते, हे कायम लक्षात ठेवायचं. यापूर्वीचे निखिल जोशींचा काय प्रश्न आहे? निखिल जोशी तुम्हीच म्हणून दाखवा. हा, बरोबर. महावीर जयंती, शिवजयंती आणि रामनवमीला, अरे आपण रविवार बघून करणार ना. सगळ्यांना लोकांना जेव्हा जमेल सहजपणे यायला, तर रविवारीच ते शिवजयंती आली, रामनवमी आली, गुढीपाडवा आला, काही आला, तर पहिले लोक काय रडतात, आमची सुट्टी बुडाली, म्हणजे नोकरदार लोक. आणि नंतर आता त्यांना रडायला हेही कारण झालं की याच दिवशी नास्तिक मेळावा घेतात. आपल्याला प्रेसिडेंट होता, म्हणजे याच्या पूर्वीच्या वर्षी अरे शिवजयंती, पण त्याचं रामनवमी. काय, त्याचं काही नव्हतं. ते ढेपाळले लोक, ते एसएनजीशी सभागृहाचे लोक ढेपाळले आणि म्हटले नाही नाही नाही. त्यांना भीती वाटली, आपला जो काही नॉन एसी हॉल आहे त्याची मोडतोड झाली तर काय घ्या. आता भीतीला कोणी काही करू शकत नाही, असं आहे ना. आणि धार्मिक गट तर काय, ते काय एकदम मी पॉप्युलर पिशी मावशी तिथं असल्यामुळे ते झालंच तसं. अरे बापरे, मला सुचलं नाही की त्यांना सांगावं, म्हणजे नाकारण्यासाठी, आमंत्रण नाकारण्यासाठी चांगलं होतं की मी आले तर तुमचा मेळावा कॅन्सल होऊ शकतो. हे दुसरे कोणीतरी निखिल आहेत. हे कोण आहेत? नाही काय, सुनील लांडे काय म्हणतात? फेसबुक वरती बघू, मेसेज वरती बघा. आता माझा बोलला तर लक्षात राहणार. निखिल, तुम्हाला पण तेच सांगते, काय म्हणायचं आहे तुम्हाला. आणि मला वाटतं मी आता चॅट बॉक्स बंद करते, कारण एवढे जर येत राहिले तर आपण हँडल नाही करू शकत सभ्य वेळेपर्यंत. हा निखिल, काय म्हणताय तुम्ही? निखिल जोशी नाही, हे दुसरे निखिल आहेत कोणीतरी. लिहा ते. हॅलो. बरं, बोला. मॅम, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे की नास्तिक लोक पूर्णच देवाला मानत नाहीत, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे संत परंपरा खूप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि संतांचे विचार ह्याबद्दल नास्तिक लोकांना काय वाटतं? मी स्वतः नास्तिक आहे, तरी पण मला तुकाराम, तुकडोजी, ज्ञानेश्वर वगैरे यांचे जे मानवतावादाचे जे विचार आहेत ते मला पटतात. युट्यूबवरचं माझं रेकॉर्डिंग परत एकदा ऐका, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाची गरज नाही. ते मी असं अगदी ठामपणे म्हणू शकते की ते सर्व नास्तिकांचा विचार आहे. आम्हाला सगळ्यांना ते अभंग आवडतात, त्यात सांगितलेल्या गोष्टी आवडतात, पण त्याचा एका प्रमाणाबाहेर म्हणजे हे करून, आत्मसात करून त्या भक्तिरसात वाहून जाणं आपल्याला मान्य नाही. प्रत्येकाकडून चांगलं ते घ्यावं. हा, चांगलं ते प्रत्येकाकडनं घ्यावं. धार्मिक लोकांच्याकडनं पण आपल्याला चांगलं घेता येतं, जोपर्यंत ते हेकटपणा करत नाहीत, कुणाला तरी खतम करण्याच्या, फायनल सोल्युशनच्या गोष्टी करत नाहीत, तोपर्यंत ठीक आहे, सगळं बरं होतं. आम्ही नास्तिक विचार आपण का मांडतो आहोत की शेवटी माणसाला या ज्या जुन्या जमान्यापासून जमवलेल्या कुबड्या आहेत त्या टाकून द्यायच्या आहेत. कधीतरी टाकणार असते आपण, आपली ही सुरुवात आहे, त्यात कोणाला आपण नकारत नाहीये. ठीक आहे. एक या अनुषंगाने मी एक अजून एक सांगेन, आणि एक पुढे प्रश्न आहे दामकोणवारांचा, त्यालाही हे लागू पडेल की आपण जेव्हा विचाराने वैचारिक भूमिका अशी घेतो की आम्ही रॅशनलिस्ट आहोत वगैरे, तेव्हा कोण म्हणतंय ह्याला महत्व देऊ नका, काय म्हटलं जातंय ह्याला महत्व द्या. जर का म्हणजे कुठच्याही संताने म्हणा की कोणत्याही अधिकार पदावरच्या व्यक्तीने म्हणा, वैज्ञानिकाने म्हणा, कोणीही म्हणा, 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या असतील, 2 गोष्टी वाईट सांगितल्या असतील, तर आधीच्या 4 गोष्टी बरोबर होत्या म्हणून उरल्या 2 गोष्टी आपोआप योग्य ठरत नाहीत. प्रत्येक सांगितलेली गोष्ट तुम्ही स्वतः इंडिपेंडंटली व्हेरीफाय केली पाहिजे. बरोबर. होस्ट, यू डोंट हॅव टू स्पॉटलाइट मी. ओके.
people with higher education are becoming more and more extremist. I am unable to understand this phenomenon. Question by Renuka. म्हणजे याच्याबद्दल असं प्रॉपर स्टडी झालेला आहे असं मी म्हणणार नाही, पण म्हणजे मी जे ऑब्झर्वेशन केलं त्याच्यावर मी माझं एक मत मांडतो, जे चुकीचं असूही शकेल, मला माहिती नाही, कारण हे फक्त माझ्या स्वतःच्या विचारांनी फॉर्म झालेलं मत आहे. जनरली राईट विंग विचारसरणीच्या मागे धावणारे लोक कोण असतात, की ज्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी फ्रस्ट्रेशन असतं किंवा सॅटिस्फॅक्शन नसतं, तर माझं काही चांगलं होत नाहीये, सो आय विल ऑल्सो बी मीन टू अदर्स, आणि ह्याच्यामुळे ह्याच्या पद्धतीने ते राईट विंगकडे आकर्षिले जातात, की ठीक आहे, कारण राईट विंगच्या साईडमध्ये कोणीतरी एक टार्गेट ग्रुप असतो, की ह्या ग्रुपचा आम्ही वाईट करणार आहोत म्हणून तुम्ही आम्हाला मत द्या. म्हणजे भारतासाठी तो ग्रुप मुस्लिम्स असेल, दुसऱ्या कुठच्या विषयामध्ये तो ग्रुप वेगळा असेल, पण ते माझ्यापेक्षा जास्ती वाईट त्या लोकांचं होईल म्हणून ही लोक त्यांच्या मागे जातात. आणि सध्या इकॉनॉमी अशी आहे की जरी शिक्षण असेल तरी देखील ते लोक त्याच्या मागे म्हणजे स्वतःचं आयुष्य काय विशेष ग्रेट परिस्थिती नाहीये, लोकांना नोकऱ्या नाहीयेत वगैरे, त्यामुळे जास्तीत जास्त लोक राईट विंगकडे आकर्षित होत आहेत. नाही, आणि दुसरी गोष्ट अशी की हायर एज्युकेशन म्हणजे काय, शेवटी हायर एज्युकेशन म्हणजे कुठल्या तरी एका डिग्री पर्यंत पोहोचणं, बरोबर आहे. म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये एक तर अनालिटिकल थिंकिंग हा प्रकार शिकवला जात नाही, म्हणजे शिकवण्याचा नाही प्रश्न, त्याचं वळणच लावलं जात नाही. त्यामुळे पाठांतराच्या आधाराने आणि जी काही बेसिक हे आहे स्मरणशक्ती आहे त्याच्या आधाराने ते पुढे पुढे जात राहतात. पहिला नंबर येणारा माणूस जो आहे, बाई असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, तो नेहमीच काही चांगला विचार करू शकणारा असतो असं नाहीच आहे. म्हणजे हे तुम्ही पाहिलं असेल आजूबाजूला. त्यामुळे हायर एज्युकेशन शक्य असतं, पैसा आहे, तुमच्याकडे सामाजिक स्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, तर तुम्ही ते डेफिनेटली करू शकता, ती एक पायरी गाठू शकता हायर एज्युकेशनची. पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना विचाराचं वळण लागलेलं आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड दिस फिनॉमिनन इन द लाईट दॅट हायर एज्युकेशन cannot be equated with thinking processes, analytical thinking. एक असा प्रश्न आहे की नास्तिकांमध्ये असे खूप जण आहेत ज्यांना स्वतःला पटलेलं आहे, पण त्यांना स्पष्टपणे हे बोलायची भीती वाटते की मी नास्तिक आहे आणि मला याच्यात सहभागी व्हायचं नाहीये. तर आपल्या समाजामध्ये बदल व्हायला किती वेळ जाईल आणि बदलायचं असेल तर काय करावं लागेल? अलका आहे का? अलका आहे. नाही, मी मगाशी म्हणजे आपण सगळेच याच्याबद्दल बोललो. मला एक हे पण सांगायचं आहे की थोडं लोकांना भीती वाटते की आपल्याला जज केलं जाईल का, आपल्या इंटेलेक्च्युअल लेवल जज केल्या जातील का. दुसरा जो मुद्दा आहे तो सेफ्टीचा मुद्दा वाटतो. तिसरा मुद्दा समाजातून नाकारण्याचा वाटतो की मी माझी ही आयडेंटिटी जाहीर केल्यावर माझे जे श्रद्धाळू कुटुंबीय आहेत, माझे मित्रमैत्रिणी, माझा जो काही सोकॉल्ड एक समाज आहे भावनिक, तो मला थोडंसं वेगळं टाकेल किंवा जज करेल. तर ह्याच्यामुळे लोक बाहेर येत नाहीयेत. पण मला असं वाटतं आपण हे मोकळं वातावरण आणि इथला सगळा जो मुक्त संचार आहे त्याच्याबद्दल लिहूया आणि बोलूया, आणि एक वेलकमिंग वातावरण आपण तयार करूया. अजून आपण काय करू शकतो की याच्यात काही धोका नाहीये, म्हणजे बोलल्यामुळे काही होणार आहे आणि कोण तुम्हाला टाकणार आहे. अजून थोडे दिवस तरी नाहीये धोका. हो ना. आणि कुटुंबीय, समजा असे जर कुटुंबीय असतील जे एवढे एक्स्ट्रीमिस्ट आहेत की तुम्ही जस्ट तुमचा विचार मांडल्यामुळे तुमच्यापासून ते तुटले जातील असं वाटतंय, तर लेट इट बी, म्हणजे तुमची काही चूक नाहीये त्याच्यामध्ये. अशा बरोबर. लोकांचे कशाला तुम्हाला नातेसंबंध हवेत हा पण विचार करा, की जे तुम्हाला तुमचा स्वतःचा विचार व्यक्त करायला देत नाहीत आणि तुमचा विचार मानत नाहीत. तुम्ही काय त्यांच्यावर आक्रमण केलेलं नाहीये त्यांच्या विचारांवर, पण एवढंही न देणारे लोक कशाला आपल्याला आयुष्यात हवेत. हा, वेगवेगळे विचार करणारे लोक आयुष्यात हवेत, पण तुझं मी मानणारच नाही आणि मी जो सांगतोय तो अंतिम विचार, सॉरी, अशा लोकांशी माझं कुठलंच देणं घेणं असूच शकत नाही. हे स्वतःला एकदा सांगा. आणि तुमची चिकित्सा करायला जे तुम्हाला परवानगी देतात असं फ्रेंड सर्कल, असे कुटुंबीय शोधा, सापडतील. एक प्रश्न असा आहे की चारवाकाच्या तत्वज्ञानाबद्दल थोडं काय सांगता येईल का? निखिल, तुम्ही बोलाल? चारवाकाविषयी स्वतःच त्याचं काहीच लेखन विचार उपलब्ध नाहीये. जे काही आहे ते त्याच्या विरोधकांनी त्याच्यावरच्या टीकेतून इन्फर करावं लागतं की हे असं आरोप करतायत म्हणजे कदाचित त्यांनी तसं म्हटलं असेल. तर त्यामुळे ते म्हणजे तो सेमी मिथिकल पर्सन आहे. त्याचे
विचारसरणीविषयी नाही अनेक सेमी मिथिकल नाही, तो खरोखरीच होता. फक्त त्याचं सगळं जाळून टाकल्यानंतर ते कुठून उरणार आपल्याकडे. अजित केशक अंबलीचं थोडंसं काहीतरी उपलब्ध आहे, ते वाचता येईल तुम्हाला. लोकायतांवरचं पुस्तक जे आहे ते वाचा राचिडेरेंचं, त्यामधून काही तुम्हाला माहिती कळेल. पण मिथिकल डेफिनेटली नाहीये. पण त्यांना त्या काळातही वैचारिक विरोध डेफिनेटली झाला होता आणि ते त्याला बऱ्याच काळ पुरून उरले होते, कारण लोकायतांच्या जी चिन्ह आहेत, सिम्बल्स आहेत, ती भारतभर पसरलेली अजूनही सापडतात. अजूनही ती लज्जागौरी सापडली तर लोकांची टाळकी उठतात, हे काय हे. अगदी चांगले म्हणजे सुशिक्षित म्हणवणाऱ्यांच्या ग्रुप्समध्ये सुद्धा ते फोटो टाकले तर लोकांची डोकी फिरतात. पाहिलेलं आहे. मला तुम्हाला दोघांनाही म्हणजे मी मगाशी जो मुद्दा थोडासा स्पर्श केला तो तुम्ही तिघही जर त्याच्यावर बोलू शकलात तर. आणि आपल्याकडे एक जो प्रश्न आलाय, सॉरी मी जर सिक्वेन्स बदलत असेल, पण मला ते वाटतं की विचारवंतांच्या हत्यांच्या निमित्ताने जे लोक मला सतत विचारतायत की आपण हा ब्रिज साधण्यामध्ये कमी पडलोय का. आपण म्हणजे आपल्या विचारांचा सगळा गट असं मी म्हणेन, जो मायनॉरिटीचा पण परत वेगवेगळ्या विचारांचे आपण सगळे आहोत. तर आपण कमी पडलो का बहुसंख्याक सर्व धर्मांच्या श्रद्धाळू लोकांशी संवाद साधण्यात, त्यांना काही हे करून देण्यात. आणि नास्तिकवादी स्वतःला सुपिरियर मानतात. हे नास्तिक दोन्ही नास्तिक वेळ सुपिरियर म्हणतात, याचं थोडंसं उत्तर माझ्या भाषणामध्ये आलेलं आहे. आणि कमी पडलात का म्हणजे हे मुळात हा विचार प्रकर्षाने सुरू व्हायलाच खूप उशीर झाला. म्हणजे स्पिनोझा आणि त्या लोकांनी जो विरोध केला तो सुद्धा पूर्णपणे एथिस्टिक होता असं नाही, तो रॅशनलिझम होता, तो सायन्स विज्ञानवादी होता की जे समोर दिसत आहे ते सत्य आहे आणि मला हे दिसतंय म्हणून ते मी सत्य आहे असं म्हणणार. तुमची जुनी पुस्तकं काही वाटेल ते म्हणून. पण नास्तिकता, निरीश्वरवाद याचा उत्क्रांतीवादाच्या अंगाने जो विचार सुरू झाला तो अगदी अलीकडचा आहे. म्हणजे 2009 मध्ये डॉकिन्स आणि यांचं पुस्तक आलं, त्याच्या आधी त्यांनी थोडी थोडी सुरुवात केली होती, पण हार्ड हिटिंग पुस्तक लिहिलं गेलं गॉड डिल्युजन ते या शतकामध्ये. त्यामुळे आणि आता तो आपल्याकडे विचार आहे तो जरा, हे नास्तिक मेळावे कधी सुरू झाले? 2012 मध्ये काय त्याच्यानंतर मला वाटतं 2000 तुमचा कधी झाला पहिला, निखिल सांगू शकशील काय किंवा संजय? 14 साली. 14 साली. म्हणजे हे तशी अलीकडची गोष्ट आहे आणि आपण पोहोचतोय ना, हळूहळू पोहोचतोय. लोक आपल्याला घाबरायला लागली ना. मी थोडी विविधता सांगू का? विचारांची विविधतेचा हो, अल्कांनी चालेल. उल्लेख केला होता. तर माझं असं निरीक्षण आहे की गेल्या शतकामध्ये थोडंसं नास्तिकेला अधिक गांभीर्याने घेतलं जायचं, परंतु म्हणजे अनिकेतनी थोडासा उल्लेख केला याचा की लोकांच्या आयुष्यात जेवढी अनिश्चितता असते, जेवढ्या त्यांच्या आकांक्षा आणि उपलब्ध संधी यांच्यात तफावत वाढते, तसे ते अधिकाधिक कडवे होत जातात धर्माकडे किंवा एकंदरच मेजॉरिटेरियनिझमकडे झुकतात. तर हे गेल्या 20-30 वर्षामध्ये वाढलेलं आहे. नाहीतर म्हणजे डॉकिन्सच्या आधी सुद्धा बर्ट्रांड रसेलनी बऱ्यापैकी सगळंच अगदी, लिहून अगदी. ठेवलेलं आहे. त्यामुळे जे 70 वर्ष 80 वर्ष त्या लोकांनी बनवलं ते 1990च्या नंतर कमी झालं असं माझं तरी निरीक्षण आहे. आणि हो, त्यात कमी पडलो, पण त्यांचं पडलं स्पष्टीकरण पण असं आहे की नाही, त्याचं स्पष्टीकरण असं आहे की ते पोचत नाही. त्याला एक सामाजिक, आर्थिक, तांत्रिक पार्श्वभूमी असेल तरच नास्तिक या लोकांना पटणार आहे. आपण नुसतं त्यांना किती भाषण देऊन त्यांचं मतपरिवर्तन होणारच नाहीये, कारण लोक शेवटी आपल्या परिस्थितीचे रिझल्ट असतात. तर परिस्थिती जशी बदलेल त्यानुसार ते नास्तिकेला स्वीकारतील किंवा नाकारतील. दुसरी गोष्ट देखील बर्ट्रांड रसेलने जेव्हा लिहिलं त्यावेळेला लिहिलेलं वाचणारे, ती पुस्तके मिळणारे लोक सुद्धा कमी होते. सोशल मीडिया नव्हता, म्हणजे इन्फॉर्मेशन काय तो माहितीचा स्फोट झाल्यानंतर सुद्धा ते लोकांपर्यंत पोहोचणं अवघड होतं, कमी होतं. आता ते ऍटलीस्ट आत्ताशी झालं. जो ऱ्हास झाला, दाभोलकरांचा खून झाला, हा, व्ही.बी. कोलतेंचा खून नाही झाला. तुम्ही लज्जागौरीचा उल्लेख केला तर व्ही.बी. कोलतेंचा खून नाही झाला किंवा म्हणजे पूर्वी एवढं नव्हतं जेवढं आज असहिष्णुता जाणवते तेवढी. मी ऐकल्यानं अजून एक असं ऍड करतो की पूर्वी आपल्याकडे, आता मी भारतीय कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय, आता रसेल वगैरे आपण पाश्चात्य लोकांचं बोलतोय, तर इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये मी असं ऑब्झर्व करीन की पूर्वी एक 5 ते 10% लोक उच्च शिक्षणाला जायचे भारतामध्ये. आणि त्या युनिव्हर्सिटीज मधले जे प्राध्यापक होते त्यावेळी जुन्या युनिव्हर्सिटीज मध्ये, त्या सगळ्या ते म्हणजे शिकवण्यातून त्यांच्या इंटरॅक्शन मधून ह्या व्हॅल्यूज म्हणजे विद्यार्थ्यांना पास ऑन करायचे.
90च्या दशकानंतर जेव्हा आपण ठरवलं की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षण संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, हा विचार बरोबर आहे. पण ते एक्सपान्शन इतक्या पटापट झालं की अनेक नवीन कॉलेजेस, नवीन विद्यापीठांमध्ये जे शिक्षक नवीन नेमले गेले ते ह्या व्हॅल्यूज पाळणारे नव्हते आणि त्यांनी ह्या व्हॅल्यूज त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत दिल्या नाहीत. आणि आता आपण जी नवीन पिढी बघतोय तंत्रज्ञानची वगैरे, ती ही अशा संस्थांमधून आली पिढी मेजॉरिटीमध्ये आहे आणि त्यांना या व्हॅल्यूज म्हणजे शिक्षणामध्ये कधी मिळाल्याच नाहीये. आणि बरोबर. त्याचबरोबर असं झालेलं आहे की सोशल मीडिया, आता उल्लेख झाला की पूर्वी एखाद्या संपादकाने पूर्ण विचार करून एखादी भूमिका मांडली असेल वर्तमानपत्रामध्ये, एखाद्याने पुस्तक लिहिलं असेल, तर लोक ते वाचायचे, त्याचे विचार करायचे आणि हे मान्य करायचे ठीक आहे की त्या माणसाने माझ्यापेक्षा जास्त विचार केलेला आहे, सो आय विल लिसन टू दॅट पर्सन. आता सोशल मीडियापासून झालेलं आहे, प्रत्येकाकडे people have equal access to information, so they think that everybody is equal expert. सो एक्सपर्ट्सना विचारायची गरज काय, पण संपादकांचं किंवा कोणत्या तरी विचारवंतांचं ऐकायची गरज काय, मी स्वतः माझं ठरवीन. हे कॉम्बिनेशन झालंय की त्यांना कसा विचार करायचा हे शिकवलं नाहीये या पिढीला आणि त्याचबरोबर त्यांच्या हातात इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस आलेला आहे. कॉम्बिनेशन हे डेंजरस असायन्स तयार झालेलं आहे. आईन्स्टाईन म्हणतो तसं, इट्स अ बॅड कॉम्बिनेशन ऑफ इग्नोरन्स अँड आरोगन्स. येस, उद्धटपणा आणि अडाणीपणा एकत्र आलेला आहे, बघतोय आपण. पुढचा प्रश्न घेताय का? अलकाने दुसरा प्रश्न विचारला होता सुपिरियर विषयी. तर नास्तिक हा इतर क्षेत्रामध्ये सुपिरियर असेल असा कोणीच दावा करत नाही, परंतु या एका मुद्द्यावरती देव मानणं योग्य नाही आणि देव न मानणं योग्य आहे, या एकाच पैलूवरती नास्तिक हे अधिक योग्य आहेत. बाकी कुठलाही दावा नाही की नास्तिक लोक अधिक चांगले चित्रकार असतील, अधिक चांगले गणितज्ञ असतील किंवा परोपकारी असतील, देशप्रेमी असतील, असा काहीही वेगळा दावा नाही. त्या अर्थाने सुपिरियरिटीचा दावा मुळीच नाहीये. याबद्दल आम्हाला कळतं कारण आम्ही त्याचा विचार न थकता करतो. हा असं असेल तर असं का, असं असेल तर असं का, असं असेल तर का. सो मला वाटतं आपण शेवटचा प्रश्न घेऊया. एक अजय सेकंडचा प्रश्न आहे, नास्तिकता किंवा विवेक वाढवण्यासाठी नेमकं काय करता येईल. आता अर्थात भाषणामध्ये याच्याबद्दल थोडंसं बोललं गेलं, पण माझे विचार थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे मी खूप वर्ष इतरांशी समजावून सांगायचा प्रयत्न केला, भांडायचा प्रयत्न केला, खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं. मला असं लक्षात आलं की ज्यांचे म्हणजे वयाच्या 25व्या वर्षानंतर की 30व्या वर्षानंतर कोणाचे विचार बदलणं फार कठीण असतं. म्हणजे असतात एक्सेप्शन्स असतात, बट दे आर रिअली एक्सेप्शन्स. 99% लोक भांडतील तुमच्याशी किंवा तुमचं म्हणणं इग्नोर करतील, पण स्वतःचे विचार सहजासहजी बदलत नाही. सो जर का आपल्याला विचार करणारी पिढी नवीन बनवायची असेल तर आपल्याला शाळेत विज्ञान कसं शिकवलं जातं याच्यावर फोकस ठेवला पाहिजे. विज्ञान म्हणजे कलेक्शन ऑफ फॅक्ट्स नाही, विज्ञान ही विचार करायची पद्धत ही कशी शिकवली जाते आणि त्यासाठी शिक्षकांना त्या पद्धतीने ओरिएंट करणं हे आपल्या पुढचा फोकस असला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुमची बाबा इन्स्टिट्यूट ते काम करते आहे, होमी बाबा, आणि अशा अनेक छोटे छोटे ग्रुप्स आहेत की ज्याच्यामध्ये हे केलं जातं. आपणही ते करा, सगळ्यांनीच थोडं थोडं करा, तर काही हरकत नाहीये. काहीतरी परिणाम त्याचा निश्चितपणे होतो. काय घबड्यांचे बोला. किती तर मुद्दा आहे तो. नाही, तो मुद्दा मला असं सांगायचं आहे की मुळात भारतीय संस्कृतीमध्ये काळ्याला वाईट समजण्याची फार मोठी परंपरा नाही. म्हणजे कृष्ण काळा होता, तर एक तर संस्कृती सापेक्ष प्रतीक असतात. काही संस्कृतीमध्ये काळा शोकाचं प्रतीक आहे, काही संस्कृतीमध्ये निषेधाचं प्रतीक आहे. तर त्याला मुद्दाम सल्ला देण्या, काळे कपडे ऐच्छिक, तरी पण तेवढं सांगण्याची सुद्धा आवश्यकता नव्हती. त्याऐवजी असं म्हटलं असतं की तुम्हाला आमचा निषेध करण्यासाठी काळे कपडे घालून आलात तरी तुम्हाला प्रवेश नाकारणार नाही, असं जर स्पिन दिला असता तर मला वाटतं त्याविषयी टीका झाली नसती. आणि एवढी हुशारी सगळ्यात नाही दाखवत निखिल. दुसरी गोष्ट अशी की त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचे शहीद भगतसिंगांचे त्यांनी जे टी शर्ट्स त्यांच्या ग्रुपमध्ये दिलेले आहेत, वाटलेले, ते सगळे लोक ते घालून येणार आहेत
त्यामुळे मग ते बाकीच्यांनी घातलं ते एक जरा साजरं चित्र दिसेल एवढंच ठीक आहे. त्यांचा आहे. तो महाराष्ट्र अतिशच्या फेसबुकच्या हम्म. पेजवर पाहिलंच Okay. गेल्या वर्षीचा फोटो, तर ते सगळे ते भगतसिंगाचा हे फोटो चित्र आणि काळे टी शर्ट असं आहे. बरोबर. ते चुकलं म्हणजे ते भलत्याच ठिकाणी त्यांनी काहीतरी फोकस नेला त्यामुळे. आणि हे असल्या गोष्टींसाठी टपलेले असतात. काळ्या कपड्यातले नाही, काळ्या पिसातले लोक. पण मग ठीक आहे, आता आपण दुर्लक्ष करायला हरकत नाही आय त्याकडे. थिंक आपण 1 तास जवळ बोलतोय, तर आय हा. थिंक इट्स टाइम टू वाइंड अप. येस इट इज. सो आपण बघूया, आम्ही परत विचार करतो, परत कधीतरी भेटता येईल का. आणि ज्यांनी पाहिलं नसेल आजचं लेक्चर, त्यांनी ते पाहून घ्या. बरेचसे मुद्दे त्याच्यात आलेले आहेत, पण आम्ही शक्यतो प्रयत्न करू की डॉक्टर बाविस्करांचं पण लेक्चर असंच झूम वरती रेकॉर्ड करून प्रस्तुत करण्याचा. ते आता येणार होते पण नाही आलेत अजून तरी, कारण त्यांनी आजचा स्लॉट रिकामा आहे, म्हणजे हे कॅन्सल झालं म्हणून. हा, संजय सावरकर काही बोलायचं आहे का, तर ते येणार होते पण त्यांनी तो स्लॉट दुसऱ्या कोणाला तरी दिला होता. त्यामुळे अजून तरी सुटलेले दिसत नाहीये त्याच्यातून. बघू, पण जेव्हा कधी मिळतील तेव्हा आम्ही ते रेकॉर्ड करून घेऊ. सगळेजण आज रविवारच्या सुट्टी दिवशी सकाळी जे जॉईन झाले धन्यवाद. आणि स्पेशली धन्यवाद. अलका, निखिल यांचेही धन्यवाद. माय प्लेजर. अनिकेत, थँक्स फॉर होस्टिंग. तुझे माझ्यातर्फे खूप धन्यवाद, कारण हे मी फक्त युट्यूब रेकॉर्डिंग करून टाकलं असतं, पण तू म्हटलास त्यामुळे आपण हे चर्चासत्र घेऊ शकलो. अलका आणि निखिल, तुम्हा दोघांचे सुद्धा खूप खूप आभार. आलेल्या सर्व लोकांचे खूप आभार. आणि हा विचार हळूहळू पोचवायचा आहे. आजूबाजूच्या लहान पोरांना सांगा. मी एक छोटंसं उदाहरण देते. या वेळेला होळी झाली तर ते सगळे आले होते माझ्याकडे. आमची सफाई कामगार पण आली. ती म्हटली, आज तो होलिका माता का है ना. म्हटलं, अरे ते होलिका माता नाही आहे ना, ती होलिका राक्षसी होती असं कोणीतरी म्हणतात. नाही वो माता थी, होलिका माता थी वो. म्हटलं, अरे होलिका माता होती, मग तिला जाळलं कशासाठी. हा, वो नाही पता. मग तिला ती गोष्ट सांगितली की तो असुरांचा झगडा, आणि मग ही स्त्रिया त्यातला विरोध करत होत्या वगैरे, आणि मग प्रल्हाद सुरांच्या बाजूने गेला होता, मग तो संघर्ष उभा राहिला. हे तिला थोडक्यात सोपेपणाने मी सांगितलं. डोळे मोठे झाले. तेवढ्यात 2 छोट्या मुली आल्या आमच्याकडे, त्यांना पण तीच गोष्ट सांगितली. म्हटलं, हे तुम्ही खेळताय ना, ते कशासाठी खेळताय, तर त्या असुर जमातीच्या होलिका नावाच्या बाईला जाळलं आणि देवांचा विजय झाला असं त्याच्यातलं होत आहे. आणि तिला कोणाला तरी जाळणं हे सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे का, तुम्ही विचार करा आणि मग खेळा. तर ती म्हटली, जिंदा जलाया. म्हटलं, हा जलाया तो जिंदा ही जलाया. मॅडम ऍक्च्युली त्यांना शॉक बसला त्याचा, आणि विचार करत गेल्या. छोटे छोटे इनपुट्स असतात, देत राहावेत आपण. म्हणून मी म्हटलंय की मायथॉलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे. का, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सो कॉल्ड संस्कृतीतले कच्चे दुवे, कच्ची तत्व, चुकीची तत्व ही सहज सापडतात. आणि म्हटलं तसं की अनेक लोकांना अजिबात माहित नसतं. ते रामाबद्दल बोलतील पण रामायणामध्ये अनेक गोष्टी अजिबात माहित नसतात, महाभारतातल्या गोष्टी माहिती नसतात, कशातल्याच माहिती नसतात. पण आपण ती माहिती करून घेतली पाहिजे. सो ऑथेंटिकली आपण अधिकाराने ते सांगू शकतो. माझे एक मित्र आहेत, लिटरेचरचे प्राध्यापक आहेत. त्यांनी त्यांच्या इमारतीत सांगितलं की हे नाही, इथे तुम्ही लाऊडस्पीकर लावू नका, काय ती महाशिवरात्रीचा, ही काही करायची गरज नाहीये. तर ते म्हटले, असं कसं, तुम्ही हिंदू आहेत की नाही वगैरे वगैरे. ते टिपिकल सुरू झालं. तर त्यांना अख्खं शिवकथेतलं एक सूत्र पकडून त्याच्या संबंधित गोष्ट सांगितली, आणि गप्प बसले सगळे. अरे आप तो बहुत ज्ञानी है जी. आणि ऐकलं त्यांचं. म्हणजे तो लाऊडस्पीकर आहे तो बारीक केला नाही, आइंदा से हम नहीं लगाएंगे वगैरे झालं. म्हणजे अशा प्रकारे जर आपली एखाद्या विषयामध्ये आपण उगाचच बोलत नाही, तर आपल्याला माहिती आहे हे लोकांना कळलं, तर ते गप्पही बसतात. आता हे आपल्याला काही परिचित नसलेले आपले असेच उडाणटप्पू ट्रोल्स आहेत वगैरे, आणि ज्यांचा अजेंडा तो बनलेला आहे धर्मवर्चस्ववादाचा, त्यांच्या बाबतीत आपण काही नाही करू शकत, ते सोडून द्यायला लागतील. पण म्हटलं तसं लहान मुलांना, तरुण मुलांना समजावत राहिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. मला वाटतं या नोटवरती आपण थांबूया इथेच. निरोप, बाय बाय. Alan, you can end the meeting.